राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत गदारोळ, चीनचे 4 तंबू भारताच्या हद्दीत ठोकल्याचा दावा। सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींच्या दाव्यावर आगपाखड, लोकसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब। विलिनीकरणाच्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहीत असेल? शरद पवारांचं अनौपचारिक चर्चेदरम्यान विधान। भाजपच्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचं अजित पवार यांनी सांगितल्यावर 10 दिवसांनीच दादांचा अपघात। संजय राऊतांकडून अजित पवार यांच्या विमान अपघातावर पुन्हा संशय व्यक्त। विलिनीकरण होऊ नये यासाठी शपथविधीचा कट, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर विजय वडेट्टीवार यांची टीका। अजितदादांचा पक्ष आता पवार पाटलांचा राहिला नाही, अजितदादांचा पक्ष शाह गोयल यांचा होण्याची शक्यता, संजय राऊतांचा दावा। विलिनीकरणावर शरद पवार जे बोलले त्यावर बोलणार नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत सत्तेत आहोत, सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर। अपघातग्रस्त विमानामध्ये 6 जण असल्याची नोंद नाही, अजित पवार यांच्या निधनाला वेगळी कलाटणी दिली जाते, निकम यांचा दावा। मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार नाही, राज ठाकरेंची स्पष्टोक्ती। मुंबई पालिका भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी, स्थायी समितीच्या बैठकीत अमित साटम यांच्याकडून नावाची घोषणा। मुंबईमध्ये 36 तासात 12 मुलं बेपत्ता, मानवी तस्करीच्या भीतीने शहर हाय अलर्टवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।